सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तार देईल, एकटे असाल संभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आदरतेने साद घाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आपण सर्वच जण ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस म्हणजे 20 मार्च, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता 20 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या दिनानिमित्त जर आपण काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. मागच्या वर्षी देखील भरपूर महिला आणि पुरुषांना याचा अनुभव देखील आलेला आहे आणि मला स्वतःला देखील अनुभव आलेला आहे. आणि तुम्हाला जरी अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही देखील सेवा आवर्जून करा. आता प्रत्येकाला वाटतं की माझी इच्छा पूर्ण होईलच की नाही होणार, किंवा अगदी इच्छा पूर्ण झाली पाहिजे म्हणूनच आपण सेवा करायची का? तर असं काही नाही. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आवर्जून सेवा करा. तुमची प्रत्येक इच्छा नक्की पूर्ण होईल. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीने शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास पाहिजे. त्यामुळे आपण अगदी मनापासून आणि श्रद्धेने सेवा ही आवर्जून करायची आहे. आता या काळामध्ये आपण कोणत्या सेवा करू शकतो, तसेच कोणत्या नियमांचे पालन करायचे आहे. आता काही नियम आपल्याला पाळणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस काय करावे, सेवा किती दिवस करावी, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत देखील जरूर शेअर करा. आता प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न असतात. प्रत्येकजण ही सेवा करू शकतो का? तर हो, प्रत्येकजण, अगदी महिला असेल, पुरुष असेल, तुमची मुलं असतील, मुलगी असेल तर ते देखील ही सेवा करू शकता. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करणे अत्यंत गरजेचं आहे. आता आपल्याला 21 दिवसाची सेवा करायची आहे. मग तुम्ही म्हणाल की मध्ये मासिक धर्म येतो, किंवा मध्ये कुठे गावाला जायचं आहे, किंवा इतरही काही तुम्हाला अडचणी असतील. मग अशा वेळेस 21 दिवस कंटिन्यू सेवा कशी करायची? तर आता तुम्हाला जेव्हा पण मध्ये कुठे जायचे असेल तर ते दिवस तुम्ही सोडून द्या. मग तुम्ही नंतर पुढे कंटिन्यू 21 दिवस सेवा करू शकता. तसेच मासिक धर्म जेव्हा पण येणार आहे, मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही सेवा करू शकता, किंवा अगदी तुमच्या 20 मार्चच्या अगोदरच मासिक धर्म आहे, अशा वेळेस तुम्ही अगदी अगोदरपासूनच सेवेला सुरुवात केली तरी पण चालेल. फक्त आपल्याला 21 दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे. आणि मध्येच काही अडचणी आला तर आपण ते मध्ये दिवस काउंट नाही करायचे. फक्त आपल्याला 21 दिवस ही सेवा करायची आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करा. स्वामी आपल्याला कधीच काही कमी पडून देणार नाही. आता आपल्याला वाटतं की माझी इच्छा पूर्ण होत नाही, पण खरं तर स्वामी महाराज म्हणजे आपली आईच आहे. आपल्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामी महाराज देत असतात. एखादी गोष्ट वाईट असेल तर ती गोष्ट ते तुम्हाला देत नाही. आपल्याला वाटतं ती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे, पुढे जाऊन ती गोष्ट आपल्यासाठी घातक असेल तर स्वामी महाराज ती गोष्ट आपल्याला देत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करा. तुमच्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देतील. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा कोणती करायची? तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतचं पठण करू शकता, 21 पारायण करू शकता. आता काहींना हे खूप अवघड वाटते.
अशा वेळी ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करावे हे देखील मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. आता तुम्ही रोज एक वेळा श्री स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे. आता या पोथीची मांडणी कशी करायची, आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही अगदी मांडणी देखील करू शकता. चौरंग ठेवून त्यावरती लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे. अगदी कलश देखील मांडू शकता. पण आता ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी फक्त स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर श्री स्वामी चरित्र सारामृतचं पठण केलं तरी पण चालेल. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे. कारण की जेव्हा पण स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असते तेव्हा आपल्या घरामध्ये कोणीतरी मोठी व्यक्ती आहे, कोणाचा तरी आधार आपल्या डोक्यावरती आहे असं आपल्याला वाटतं. त्यामुळे आवर्जून तुम्ही मूर्ती किंवा फोटो खरेदी करावा. आता ज्यांना मूर्ती किंवा फोटो घेणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने एका सुपारीला श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप मानून अशा वेळेस तुम्ही त्यापुढे श्री स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकता. आता या सेवेला सुरुवात कधीपासून करायची आहे तर 28 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळामध्ये तुम्ही 21 दिवस कंटिन्यू ही सेवा करू शकता. आता स्वामी चरित्र सारामृतचं पठण काही ठिकाणी एक मांडी पारायण केलं जातं. म्हणजे आपण एकदा पठणाला सुरुवात केली तर आपण पूर्ण पठण होईपर्यंत उठायचं नाही. आता ज्यांना शक्यच नसेल तर अशा व्यक्तीने तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये स्वामी चरित्र सारामृतचं पठण करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही. कारण की ती वेळ श्री स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. मग ती वेळ सोडून तुम्ही इतर वेळेमध्ये ही सेवा नक्कीच करू शकता. आता ज्यांना 21 स्वामी चरित्र सारामृत पारायण करणे शक्य होणार नाही अशा व्यक्तींनी काय करायचे तर तुम्ही पहिले 3 अध्याय पठण करायचे आहे. रोज तुम्ही 3 अध्याय पठण करा. हे 3 अध्याय म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळासाठी असतात. त्यामुळे तुम्ही हे 3 अध्याय पठण करायचे आहे. रोज 3-3 अध्याय पठण करा. जर तुम्हाला पूर्ण स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करणे शक्य होत नसेल तर असंही केलं तरी पण चालेल. किंवा अगदी ज्यांना अगदी बसताच येत नसेल किंवा अगदी पठण करता येत नसेल किंवा गर्भवती महिला असेल किंवा आजारी महिला असेल किंवा इतरही काही अडचणी असतील तर अशा वेळेस तुम्ही रोज स्वामी चरित्र सारामृतचं श्रवण केलं तरी पण चालेल. फक्त देवघरामध्ये आपण एक दिवा लावायचा आहे स्वामी महाराजांसमोर आणि आपण श्रवण करायचं आहे. मनापासून आणि श्रद्धेने केलेली सेवा कधीच वाया जात नाही. आणि स्वामींचं नाम मुखात असेल तर कितीही मोठं संकट तुमच्या समोर येऊ द्या, तुम्ही त्या संकटावरती सहज मात करू शकता. आता ही सेवा करण्यासाठी संकल्प करायचा आहे का तर हो, तुम्ही संकल्प देखील करू शकता आणि संकल्प न करता ही सेवा केली तरी पण चालेल. आपण एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर घ्यायचा आहे. नारळ आणि खडीसाखर स्वामी महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायचं आहे. आता तुम्हाला मंदिरात जाणे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये आपण खडीसाखर आणि नारळ ठेवायचा आहे. आपण खडीसाखर आणि नारळ हातामध्ये घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे. तुमचं नाव, तुमचं गोत्र घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण म्हणायचं आहे की मी 21 दिवसाची सेवा करणार आहे, मी 11 दिवसाची सेवा करणार आहे. जी पण सेवा करणार असाल तर ती सेवा तुम्ही स्वामी महाराजांना तिथे सांगायची आहे. मग कोणी स्वामी चरित्र सारामृतचं पठण करतं, कोणी तारक मंत्राची सेवा करतं, कोणी नामस्मरण करतं. तर ही सेवा कशी करायची हे देखील पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही जी पण सेवा करणार आहात तर त्या सेवेबद्दल स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि बोलताना असं बोलायचं आहे की ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या. असं म्हटल्यावरती स्वामी महाराज आपल्याकडून बरोबर ही सेवा पूर्ण करून घेत असतात. कारण की भरपूर वेळा आपल्याला प्रश्न असतात की ही सेवा माझ्याच्याने पूर्ण होईल का नाही. पण तुम्ही एकदा सेवेला सुरुवात करा, ती सेवा आपोआप तुमच्याकडून पूर्ण होत असते. आता आपण कोणती सेवा करणार आहोत हे सांगितल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा, मनोकामना स्वामी महाराजांसमोर बोलायची आहे. तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलाला नोकरी मिळत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा घर होत नसेल, गाडी होत नसेल, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. माझी ही इच्छा पूर्ण करा असे देखील आपण म्हणायचं आहे.
त्यानंतर ही खडी साखर आणि नारळ स्वामी महाराजांच्या चरणाजवळ ठेवायचं आहे. आता अगदी 21 दिवसाच्या अगोदर ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात, मग अगदी 28 फेब्रुवारीला सुरुवात करणार आहात, तर त्या दिवशी जरी मंदिरामध्ये तुम्ही खडी साखर आणि नारळ ठेवली तरी पण चालेल. आणि जर तेव्हा ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्येच स्वामी महाराजांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर खडी साखर नारळ ठेवू शकता. आणि नंतर तुम्ही जेव्हा पण मंदिरात जाल तर तेव्हा मंदिरात गेल्यावरती हा खडी साखर आणि नारळ तिथे ठेवायचा आहे. आता आपण 21 दिवसाची सेवा कधी करणार आहोत, तर अगदी तुम्ही एक नियम धरला तरी पण चालेल. अगदी मी सकाळी सेवा करणार आहे किंवा अगदी संध्याकाळी सेवा करणार आहे, आणि जर असेही शक्य नसेल तर दिवसभरामध्ये फक्त 12 ते 12:30ची वेळ सोडून तुम्ही कधीही ही सेवा करू शकता. आता या सेवेसाठी कोणत्या नियमांचे पालन करणे गरजेचं आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर ब्रह्मचर्याचं देखील पालन करावं. तुम्हाला जर शक्य असेल तर ब्रह्मचर्याचं देखील पालन करू शकता, किंवा ज्यांना नाही शक्य तर त्यांनी नाही पाळलं तरी पण चालेल, पण शक्यतो नियमांचं पालन करा. आता ज्यांना स्वामी चरित्र सारामृतचं पठण करणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने कोणती सेवा करावी, तर तुम्ही तारक मंत्राची देखील सेवा करू शकता. आपण कंटिन्यू 21 दिवस तारक मंत्राची सेवा करू शकतो. रोज 11 वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हा सर्वांनाच माहीत आहे, तारक मंत्र म्हणण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, आणि तारक मंत्र म्हणजे आपल्याला संकटांमधून बाहेर काढणारा हा मंत्र आहे. त्यामुळे तारक मंत्र आवर्जून म्हटलाच पाहिजे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल, मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केला तरी पण चालेल. आता तारक मंत्र जेव्हा पण म्हणायचा असेल तेव्हा एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यावरती आपला डावा हात ठेवायचा आहे आणि आपण तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. तारक मंत्र 11 वेळा म्हणून झाल्यानंतर हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे. तसेच आपण देखील ग्रहण करायचं आहे. एखादी आजारी व्यक्ती असेल तर घरामधील तर तिला देखील ग्रहण करायला द्यायचं आहे, किंवा ज्या व्यक्तीसाठी आपण इच्छा बोलत असाल तर त्या व्यक्तीला देखील हे पाणी ग्रहण करायला द्यावं. यामुळे स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. तसेच हे पाणी घरामध्ये शिंपडल्यामुळे घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. त्यामुळे तारक मंत्राची सेवा करणे हे देखील खूप गरजेचं आहे. ही सेवा देखील अत्यंत सोपी आहे. ही सेवा देखील तुम्ही करू शकता. त्यानंतरची तिसरी सेवा आहे तर ते म्हणजे 11 माळी जप. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज 11 माळी आपल्याला जप करायचा आहे. असे 21 दिवस तुम्ही कंटिन्यू करू शकता. ज्यांना रोज 11 माळी करणे शक्य होणार नाही तर त्यांनी फक्त रोज 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे. आता ज्यांना कोणती स्वामी सेवा करणे शक्य होणार नाही तर अशा व्यक्तीने काय करावे, तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात, आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. त्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वामी मार्ग देखील दाखवू शकता. एखाद्या व्यक्तीला स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक तुम्ही देऊ शकता, पण खरंच ती व्यक्ती पठण करणार असेल तर अशाच व्यक्तीला आपण ते पुस्तक द्यायचं आहे. तसेच गुरुचरित्र हा ग्रंथ देखील देऊ शकता, कारण की त्या व्यक्तीने जरी तो ग्रंथ पठण केला तरी पण त्याचे पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते. कारण की तो जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. त्यामुळे तुम्ही अगदी एखाद्या व्यक्तीला पुस्तक, ग्रंथ दिला तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.